लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत लाडक्या बहिणींना अनेक अडचणी येत आहेत. राज्यातील अजूनही अनेक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत. लक्षात घ्या, नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण हे 31 डिसेंबर पासून सुरू करण्यात आले आणि आज दिनांक 3 जानेवारी असणार आहे. तरी देखील राज्यातील अनेक लाडक्या बहिणी, अनेक म्हणजे हा आकडा खूप मोठा आहे, की ज्यांच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे अद्याप जमा झाले नाहीत. याबाबत सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नक्की हे वितरण का बाकी आहे, महिलांना पैसे का येत नाहीत आणि यामुळे अनेक लाडक्या बहिणी नाराज देखील असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण 31 डिसेंबर पासून वितरण सुरू झाल्यानंतर 1 तारखेला 2 तारखेला या पिरियडमध्ये सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना पैसे येतील अशी अपेक्षा होती. आज शनिवारचा दिवस असणार आहे आणि उद्या परत रविवार, म्हणजेच की आजच लाडकी बहीण योजनेअंतर्गत जास्तीत जास्त महिलांना जर पैसे आले तरच या ठिकाणी वितरण पूर्ण होण्याची शक्यता आहे. अन्यथा लाडक्या बहिणींना हा मोठा फटका असणार आहे आणि तो देखील ऐन निवडणुकीच्या तोंडावर. लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेअंतर्गत निवडणुकांच्या आधीच अनेकांनी सांगितलं होतं की 1 महिन्याची मुदत वाढ होईल. 31 जानेवारीपर्यंत सरकार लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याकरिता देखील मुदत वाढ करून देईल. परंतु सरकारने तो देखील निर्णय घेतला नाही. लाडक्या बहिणींची ई-केवायसी देखील सरकारने डायरेक्ट बंद करून टाकली आहे आणि त्यातच आता नोव्हेंबर महिन्याचे पैसे देखील लाडक्या बहिणींना येत नाही आहेत. याबाबतचा सर्वे देखील आपण केला आहे, ज्यामध्ये किती लाडक्या बहिणींना पैसे आले आहेत, किती लाडक्या बहिणींचे पैसे बाकी आहेत, ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, यामध्ये मी तुम्हाला दाखवतो की आपल्या पेजवर या ठिकाणी बघा, हा सर्व या ठिकाणी मी घेतला होता, ज्यामध्ये लाडकी बहीण नोव्हेंबर हप्ता जमा झाला का अशा पद्धतीने, ज्यामध्ये जवळपास 3,500 महिलांनी त्या ठिकाणी आपले वोट दिले होते किंवा मत केलं होतं. आपला इंस्टाग्राम पेजचा आपला सर्वे आहे आणि यामध्ये बघा, होय म्हणणाऱ्या म्हणजेच की आम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला असे जवळपास 2200 महिलांनी सांगितलं की आम्हाला त्या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे. तर जवळपास 1100हून अधिक महिलांनी सांगितलं की आमचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही. हे प्रमाण खूप जास्त आहे. याआधी जेव्हा आम्ही सर्वे घेतो तेव्हा अगदी क्वचितच त्या ठिकाणी महिला सांगायच्या की आमचे योजनेचे पैसे जमा झाले नाहीत. परंतु यावेळी मात्र नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होताना अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे अजूनही आले नाहीत. याबाबतची पुढची देखील माहिती आपण आता घेऊया. तर यामध्ये बघा, पुढच्या माहितीनुसार तर जवळपास 70 ते 80 लाख महिला या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याच्या लाभापासून वंचित आहेत, प्रलंबित आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्याला माहिती आहे की 2 कोटी आणि जवळपास 30 लाख महिलांना या ठिकाणी योजनेच्या हप्त्याचे वितरण होणार असते, म्हणजे दरवेळी होते. आणि त्यानुसार आताच्या हप्त्यामध्ये 70 ते 80 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे अजूनही आले नाहीत. आता हप्ता सरकारने लवकरात लवकर वितरण करावा, अन्यथा या लाडक्या बहिणी देखील मोठ्या प्रमाणावर नाराज होणार आहेत. एकतर नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण लांबवले, एकत्रित 3,000 रुपये येतील अशी आशा लाडक्या बहिणींना होती, ते 3,000 रुपये देखील दिले नाहीत. आणि आता नोव्हेंबर महिन्याचे हप्त्याचे वितरण सुरू केले आहे, तर यामध्ये देखील अनेक लाडक्या बहिणींना पैसे देत नाही. त्यामुळे सरकारवर लाडक्या बहिणी नाराज झालेल्या आहेत. यासोबतच अजून एक महत्वाची बाब म्हणजे आता यामध्ये विचारण्यात आलेला प्रश्न काय होता, तर यामध्ये बघा स्पष्टपैकी सांगण्यात आले होते की ई-केवायसी झाली नाही आमची म्हणून तर आमचे पैसे आले नाहीत, असं काय आहे का? तर असं अजिबात काही नाही. लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्ता वितरणासाठी ई-केवायसीची अट अजिबात आवश्यक नाही. म्हणूनच लाडक्या बहिणींनो, योजनेचा हप्ता जर तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचे पैसे आले असतील तर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे पैसे 100% जमा होतील. काही तांत्रिक अडचणींमुळे वितरण लांबले असल्याची माहिती मिळत आहे. कालही 2 जानेवारीला देखील सकाळच्या टप्प्यामध्ये 11 वाजल्यापासून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण सुरू झाले होते. काही महिलांना तुरळक मेसेज देखील आले, परंतु ज्या प्रमाणामध्ये वितरण व्हायला हवे होते त्या प्रमाणामध्ये वितरण अद्याप होत नाही आहे. सरकारने याबाबतची स्पष्टता देणे अत्यंत आवश्यक असणार आहे. तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला आहे का? कमेंट करून नक्की सांगा आणि महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.